ठिकाणी मला 2 शब्द बोलणं हे माझे कर्तव्य बनतं. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. या आसोळे गावामध्ये एखादी आर्मी ऑफिसर होती जे मला कधीच माहिती नव्हतं. कारण का मी लहानपणापासून इकडे येतोय. इकडे माझी बहीण देखील, माझे भाऊजी आहेत, त्यांना माझी बहीण देखील दिलेली आहे. त्याच्या अगोदरपासून मला इथे येणं आहेच. कारण इथल्या बऱ्याचशा जसं आता कमलाकर बसलेला आहे इथे समोर, म्हणजे त्याने माझी मावशी लागते तिची आई, देऊ मावशी वगैरे. तर अशी त्यांच्याबरोबर फार कधीपासून त्यांच्या लग्नाच्या अगोदरपासून पण येणं जाणं असायचं. पण तरी कधी माझ्या लक्षात असं आलं नाही का बाई या गावामध्ये आर्मी ऑफिसर देखील राहतो. कारण एवढा आपला मला वाटतं वसई तालुक्यामध्ये एवढी गावं आहेत, त्यापैकी मला वाटतं कुठल्या गावात आर्मी ऑफिसर आपला असेल असं माझ्या तरी ऐकू येत नाही म्हणजे. आणि आज हे जेव्हा मी इथे आलो, हा कार्यक्रम मला मिळाला भाऊजींच्या माध्यमातून, जेव्हा मी आज फोटो बघितला तेव्हा मी चकित झालो एकदम. काय आर्मी ऑफिसर? आणि आज त्याचा प्रथम स्मृतिदिन म्हणजे त्याचा मृत्यू होऊन 1 वर्ष देखील झाला आणि मला माहिती नव्हतं. परंतु खूप दुःखाची गोष्ट आहे, कारण एक चांगली व्यक्ती आपल्या समाजातून निघून जाते ज्याचा आदर्श सर्व समाजाने घ्यायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आमच्या समाजाला आर्मी ऑफिसर व्हावं म्हणून जो काही प्रयत्न केला होता, अनेक प्रकारचे याच्यामध्ये बाबासाहेबांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. कारण कसं माहिती आहे का, ज्यावेळेस बाबासाहेब भीमा कोरेगाव इथे जात होते आणि तेव्हा बाबासाहेबांनी भीमा कोरेगावचा जो स्तंभ पाहिला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी ही गोष्ट समजली की आमचे जे काही लोक होते त्या काळचे जे महाल बटालियन म्हणून त्यांना म्हणत, ती महाल बटालियन इंग्रज सरकारने आपल्या त्या शासनकालामध्ये त्यांना संधी दिली होती देशाच्या संरक्षणाची. आणि नंतरच्या काळात ती भरती बंद केली होती, पण बाबासाहेबांच्या प्रयत्नाने पुन्हा आम्हाला ती भरती चालू झाली आणि त्यामध्ये आमचे सर्व ऑफिसर पुन्हा त्या सर्व्हिसमध्ये गेले आणि देशाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. तर हा खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामुळं आपण थोडंसं बाबासाहेबांना वाचलं पाहिजे, बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे का बाबासाहेबांचे किती अनंत असे उपकार आपल्यावरती आहेत. आणि हे असताना देखील आजच्या परिस्थितीमध्ये आपण थोडंसं वाईट वागत असतो. तर हे आपल्याला थोडंसं वागणं आपल्याला समजलं असेल की आपण काय वागतो, कसं वागतो. थोडंसं मी येणं सांगेल का प्रत्येक गावामध्ये त्या गोष्टी चालतात, पण अनेक गावं आहेत का जिथे आपण अनिष्ट प्रथा आधी चालू ठेवलेली आहे आणि त्या आपण बंद केल्या पाहिजे. जसं आता मला इथे माहिती पडलं का काही महिलांनी ते वर्षावास देखील चालू केलेला आहे आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. हा वर्षावास खरं तर बौद्ध भिक्खूंसाठी आहे. कारण बौद्ध धर्मामध्ये जेव्हा भिक्खू संघ प्रचारासाठी निघायचा आणि त्यावेळेस त्याला पावसाचा खूप त्रास व्हायचा पावसामध्ये आणि अनेक भिक्खूंचा मृत्यू देखील व्हायचा, त्यांना सर्पदंश व्हायचा, अनेक प्रकारचा त्रास होत होता. आणि म्हणून बुद्धांनी त्यांना सांगितलं की एका जागेवर बसून तुम्ही हा वर्षावासाचा कार्यक्रम जो हे आहे प्रबोधनाचा कार्यक्रम असतो किंवा आपला प्रवचनाचा कार्यक्रम असतो तो आपण एका जागेवर बसून तिथे व्यतीत करावा आणि म्हणून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या समाजामध्ये आता बघितलं ना, जसं आरक्षणासाठी किती मोठं आंदोलन करावं लागलं मराठा समाजाला आणि तुम्हाला जे आरक्षण मिळाले आहे ते रक्तात एकही थेंब न सांगता किंवा कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. तर आपण त्याची थोडीशी जाण ठेवली पाहिजे. जाण म्हणजे कशी काय, तर ज्या माणसामध्ये, ज्या व्यक्तीमुळं, ज्या महामानवामुळं तुम्हाला हे अधिकार मिळालेले आहेत, जे आरक्षणासारखं हत्यार मिळाले आहे आणि ज्यामुळे तुम्ही तुमची प्रगती करू शकलात, त्या प्रगतीचं मुख्य कारण कोणतं होतं, कोणत्या महामानवामुळे आम्हाला ते मिळालं आणि ज्यांच्यामुळं हे आरक्षणाची डिमांड करत होते, मागणी करत होते, त्याचा साधा फोटो देखील तिथे ठेवला नव्हता. ती किती मोठी शोकांतिका, ज्याच्या आधारे तुम्ही आरक्षण मागताय पण त्यांचा फोटो देखील तुम्हाला लावायची लाज वाटते. आणि आता जे काय आरक्षण दिलेलं आहे ते आता किती टिकेल, कोर्टामध्ये किती कायदेशीर किती टिकेल तो नंतरचा भाग झाला, पण तो आपल्या सरकारने डोक्यावर बोजा हलका केलेला आहे. तर मला फक्त माझ्या समाजाला ही गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्याची जाणीव ठेवा. कारण आज बघितलं की त्यांना खाण्यापिण्याची किती तारंबळ उडाली होती, त्यांना खाणं नव्हतं, पिणं नव्हतं. 5 दिवस तरी एका जागेवर 5 दिवस बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते बसले कारण त्यांना ते अधिकार पाहिजे होते. अमेरिकेसारख्या, थायलंडसारख्या आणि अनेक देशामध्ये महिलांना वोटिंगचा देखील अधिकार नव्हता
1915 नंतर काही अधिकार मिळाला, काही लोकांना आपल्या थायलंड इंग्लंडमध्ये तर 1928 नंतर त्यांना महिलांना वोटिंगची राईट्स मिळाले, अधिकार मिळाले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या दिवशी घटना सुपूर्द केली 1950 मध्ये, त्या दिवसाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला ही संधी मिळालेली आहे, म्हणजे मताचा अधिकार मिळालेला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला कुठल्याही प्रकारे संघर्ष करायला लावला नाही. जो काही संघर्ष करायचा तो त्यांनी स्वतःच केला. आपल्यासाठी त्यांनी आपली 4 मुलं देखील मातीत घातली, आपलं आयुष्य देखील चालून टाकलं. आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या जीवनावरती मला 2 ओळी बोलाव्याशा वाटतात आणि ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.